श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडर, मग ते घरात असो किंवा आपल्या ऑफिसमध्ये, तर कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती, कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मंडळी, आता 2024 या वर्षातील शेवटचे 4-5 दिवस राहिले आहेत आणि आता लागणार आहे 2025। तर मंडळी, आपण सर्वजण 2025 या नवीन वर्षाचे कॅलेंडर आणणारच आहोत। काहींनी आणलेही असेल, पण आपण कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावं, कोणत्या दिशेला लावू नये, तर हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। मंडळी, कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे। कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहे ते आपल्याला येऊ लागतात। म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचे, आनंदाचे जावो, यासाठी प्रत्येक जण देवाकडे आपण प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचे आहे। कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचे काय परिणाम होतात, यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मंडळी, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावला असेल आणि जर त्याची दिशा बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहे ते येणार नाही, कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो, वास्तुशास्त्राचा एक भाग आहे। हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल, कुणाला आनंदित गेले असेल, कुणाला दुःखामध्येही गेले असेल, परंतु आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष हे सगळ्यांना भरभराटीचे जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। मंडळी, आपल्या घरात कॅलेंडर असणं हे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं, कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती डिपेंड असते। आता आपण बघूयात की कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला कॅलेंडर चुकूनही लावू नका, यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीचे मार्गामध्ये अडथळे येतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो। त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुना कॅलेंडरवरतीच आपण नवीन कॅलेंडर लावतो। ते जुने कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचे आहे आणि जुना कॅलेंडर अगोदर काढून त्यानंतर आपल्याला नवीन कॅलेंडर लावायचे आहे, कारण बऱ्याच अशा घरामध्ये ही चूक केली जाते, जुने कॅलेंडर तसेच ठेवता आणि त्यानंतर आपण त्यावरती नवीन कॅलेंडर ठेवतो, तर अशी चूक अजिबात करायची नाही। दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही, कारण ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक, अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, अपमृत्यू येतो, आजारपण घरामध्ये वाढते। आणि दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो, तर समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले, तर जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये बघतो, काही गोष्टी साठी आपण कॅलेंडर जर बघत असू, तर त्यावेळी आपलं तोंड हे दक्षिणेला होते, म्हणजे हे सुद्धा चुकीचे आहे।
म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका। यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या पाठीमागे अगदी दरवाजाला लागून असंही आपल्याला ठेवायचं नाही किंवा तिथेही आपल्याला कॅलेंडर लावायचं नाहीये। आपण बघतो दरवाजाच्या मागे हँगर असतात, तर तिथे देखील काही जणांच्या घरामध्ये तिथे देखील अडकवलेले आपल्याला दिसते। तर कॅलेंडर आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे देखील ठेवायचे नाही। कॅलेंडर आपण लावतो तर मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका। त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याच अशा म्हणजे त्यांना काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही। खूप कष्ट करून देखील यश मिळत नसेल तर आपण या छोट्या चुका करत असतो, त्याचे परिणाम आपल्यावर असे होतात। त्यामुळे मेन दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही, कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असतात। तर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो। त्यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो येतो, टिकून पण राहतो, विनाकारण पैसा खर्च होत नाही आणि आपल्या घरात आजारपण देखील येत नाही। तसेच माता लक्ष्मी स्थिर राहते। कर्जबाजारी आपण होत नाही। कर्ज आपण घेतो आपल्यालाच फेडायचे, म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाहीये। तर त्यासाठी आपल्याला कष्ट देखील करावे लागणार आहे। जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे, म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही जे उपाय आणि सेवा असतात त्या आपण करायला हव्या। अर्थात काय तर आपण पश्चिम दिशेला आपलं कॅलेंडर लावू शकतो। त्यानंतरची दिशा ती म्हणजे उत्तर दिशा। तर उत्तर दिशेला आपण कॅलेंडर लावू शकतो आणि शक्यतो उत्तर दिशेलाच आपण कॅलेंडर लावावा। जर आपल्या बिझनेसमध्ये जर लॉस होत असेल किंवा बिझनेस व्यवस्थित चालत नसेल तर त्यासाठी आपल्या घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर आवर्जून लावावं। तर हे जे नियम आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर कॅलेंडर बाबतीत, आणि अजून एक तर जिथे आपला बिझनेस असेल, ऑफिस असेल किंवा शॉप वगैरे असेल तर तिथेही उत्तर दिशेलाच आपण कॅलेंडर लावावे। उत्तर दिशेला म्हणजे आपल्या घराच्या उत्तर भिंतीवर जर आपण कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित ज्या समस्या आहेत तर त्या येत नाही, प्रगतीमध्ये अडथळे येत नाही आणि आपल्या अडचणी, दुःख ते कमी होतात। येत नाही असं आपण म्हणू नाही शकत, पण ते कमी होतात। आणि त्यानंतरची दिशा पूर्व दिशा। तर पूर्व दिशेला सुद्धा आपण कॅलेंडर लावणे शुभ असतं, शुभ मानलं जातं, कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा म्हटली जाते। म्हणून पूर्व दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावला ते देखील शुभ मानले जाते। घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात। या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते। आणि वास्तूमध्ये पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं असं म्हणतात। तर तुम्ही पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता।
फक्त दक्षिण दिशेला आपल्याला कॅलेंडर चुकूनही लावायचे नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे लागून लगेचच म्हणजे मुख्य दरवाजाच्या साईडलाही आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही, तर तुम्ही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता। तर अशा प्रकारे जी माहिती कॅलेंडर लावण्याबाबतीत मला होती तीच माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। तर अशा प्रकारे ती माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली आहे। तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय संतोषी माता।